नाही नाही चालू तर आम्ही तिथं नाही असं कुठं जमतं अपेक्षाला समोर घ्यायचं सिंगल सीट त्याला एकट्याला समोर येईल जय भीम जय भीम जय भीम साहब जय भीम लाईव्ह चालू असं आम्हाला काही दिसत बाजूला बाजूला थोडा फोटो आहे का कोणता कॅमेरा ते तरी कळले का कशी एडे लोक येते की असू दे कसे आहे आता तिला काय नाही करायचे हातात छान काढ म्हणे कॅमेराच बंद आहे मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये लाईव्ह चालू मोबाईल मध्ये चालू आहे दोन्ही चालू आहे आमचे जर फोटो जर काढले ना ठेव आम्ही घेतो तुझ्याकडून पैसे देऊन पण आमचे फोटो काढ तिथं पण गेल्यावर हात घालताना त्यानंतर पैसे देतो पण फोटो काढ इथं काढ इथं बघा इथं आम्हाला सत्कार पाहिजे होता काय माहिती काय माहिती
चला ऑटो मध्ये बसा, ऑटो मध्ये बसा. आम्हाला हायकी नाही काही बसायला. कैसा हो रिकॉर्डिंग चालू आहे ऑनलाईन. कॅमेरामॅनचा सर घे पुढं पुढं घे. नाही होत र. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. सुजात दादा तुम आगे बढ़ो, सुजात दादा तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभेचा. थांबे बरं. नाही होत रे तारखी बॅग. आता आता यायला बरोबर. भाऊच्या मार्गावर मास्तरच्या मार्गावर यायची गाडी आपण. ब्रेक आरामात मारो, ब्रेक लवकर मारो. लाईव्ह फ्रेम बरोबर, लाईव्हची फ्रेम बरोबर आहे. बोला की वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. सुजात दादा तुम आगे बढ़ो,
क्या डाला तुम आगे बढ़ो। त्यामुळे तुला म्हणलं तर लाईव्ह इथंच चालू करू नको. अशी घ्यायची का सुट्टी चालू गाडी बसली जागी हो काय घ्यायचं पण का केला का. हां मला व्हिडिओ करायचा का मला व्हिडिओ करू आपला डोळा पडत नसता सरकार मारता पडत नाही फिरवायचं नाही ना असंच राहू दे पण बंद भारी आहे ना. त्या नांदेडला गेलो गेल्या वर्षी एअरपोर्ट एरियात आपल्याला तिथे उडवायला गेला मंगल करायला गेल्या मग उडवायला कसा उडवायला गेला मग हातानंच घेतलं बाहेर. आपण जर घाललो भारी आयडिया आहे रे बाबा. असं खाना ना व्हिडिओ हायलाईट काय झालं पण थांबले काय करणार. लाईव्ह चालू आहे आणखी इकडे फक्त हे होते. कशाला एकच बघायला की एकच बजायला की आपण माणसं नाराज करत नाही. किती लावायची 3-4 दोस्त धडका घेऊन आपल्याला पुढच्यानंच येऊन दिली ती काय की आपला कोणा जात नाही. आपला पुढे डगडग करते. सेन्सर येत नाही टेन्शन आपला जात नाही कसं एअर त्याच्यानंतर तर येतच नाही. आवाटा आहे आवाटा परमिट 2-3 लावता तसं काम देऊ वाटते कोणाला असं असतं तर इथंच आहे का कार्यक्रम. कामने पुरे आले येऊ द्या विठ्ठल कामने आणि हे अनंत राऊत. घेते काना कापून मला दिसायला काय मला कसं फिरायला फोन मधला काय वाटत घेते काना कापून इकडे बघते. गरम होत आहे ते एअर कंडिशन हां त्याला बोट फॅनला डायरेक्ट बोट लागत थांबते का कापतो बोट काय मग कापलं होतं गेल्या वर्षी काय होऊ नये ते सगळं झालं. नवीन पहिल्या ऑर्डरला नवीन होतं म्हणून काय झालं धन्यवाद. हे पाहणं कसं आहे दाबून पाह किती कडक वरती अरे बाबा वाकत सुद्धा नाही तुकडाच पडते तुकडाच चुकीला माफीच नाही. माणसापाशी जाऊच नाही आणि वर फिरायला लागलं तेवढंच दिसतंय इकडे रिकामच दिसतं.
इथंच केलं की रबलाच फक्त एवढं आहे नोटबुक लागून बोटाला लई पाठी नव्हती म्हणजे असे गाडी होतो चांगला जा जाऊन स्टँडला नाही गाडी असं स्टँडला लाव गाडी तिथे जाय काय लोकेशन आहे बघून येऊ कॅमेरा घेऊन जायची गाडी लावली नाही आपल्याला हा अतुल इकडे बोला एक अर्धा तास लागेल निघायला आता फोन चालूच आहे काय आम्ही आलो भाषालो नाही तिकडं नाही आम्ही येऊ का तिकडं आम्ही तिकडचं नाही येतो आपण पुढे जाऊच ना आमची कटिंग करून आम्हाला द्या नंतर माहिती व्हॉट्सअपला टाका हो सगळं चालू आहे सगळं आपला हॅलो हॅलो ऐक ना हॅलो पाणी रे चार पाच नेले हो लॅबचं करून घेऊ की आपण सांगा त्याला आपण सगळे थोडे नाही जेवढे लागतात तेवढे सांगा हो छोटी शेंग घ्या लॅबचं गॅस आहे ते आपण सगळं सेटअप हो सर हो झालं सर सगळं झालं हो जाता येईल आपलं हॅलो
सुमित गाड्याला सगळ्याचे नंबर घे मागं पुढे ड्रायव्हरला मला दुसरी एक गाडी साहेब फोटो घ्या हॅलो त्या ऑटोवाल्याला फिरून घ्या असं ऑटोला फिरून घ्या ना तिकडं ओ जोंधळे इकडे या हो पूर्ण सैनिकीचा एक सैनिकाची फोटो घ्यायचा चला सैनिक काय करता गायकवाड नगराध्यक्षाला मध्ये घ्या उमेदवाराला मध्ये घ्या मोबाईल राहून दे आपला राहून चला मला ते दोन सैनिक आहेत तिकडे इकडे ठीक आहे चला निघतो आम्ही चला आले का चला गाडी घ्या पुढे गाडी घे एवढ्या सैनिक आज माहिती सगळे पकडा तर राजे
टाइम काय असेल तिकडे डायरेक्ट आपलं चालू आहे रेकॉर्डिंग हायलाइट करून या ठिकाणी कार्यक्रमाचं उमेदवारांच्या व्यतिरिक्त या व्यासपीठावर कोणी थांबू नका, विनंती आहे आपल्याला. माननीय जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ आवळे यांना विनंती करतो की आपण या सभेचं प्रस्ताव करायचं आहे. सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण वेळेचं थोडंसं गांभीर्य लक्षात घेता आदरणीय दादांच्या आपल्याला सूचना आहेत, त्या सूचनेचं आपण सर्वांनी पालन करावं. आज वंचित बहुजन आघाडीच्या पूर्णा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवाराच्या प्रचारार्थ या सभेला उपस्थित असलेले तुमचे आमचे युवकांचे आयकॉन आदरणीय सुजातदादा आंबेडकर त्यांच्यासोबत उपस्थित असलेले अशोक भाऊ सोनवणे, त्याचबरोबर त्यांच्यासोबत उपस्थित असलेले अविनाशजी भोसीकर साहेब, प्रशांत भाऊ विंगोले व सर्व इतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातून आलेले अधिकृत उमेदवार व आपण उपस्थित समोर माझ्या सर्व माता भगिनी, आपणास मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतिकारी जय भीम करतो. बांधवांना, आपले युवक सुजातदादा आपल्याला मार्गदर्शन करतच आहेत, परंतु गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडी असेल,
भारिप बहुजन महासंघाचे दादा इथं आपले 9 नगरसेवक, परंतु काय झालं गेल्या अशोकभाऊ सोनवणे आणि अध्यक्षपदाचे उमेदवार यांना विनंती करतो की आपण पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्टेजवर पदार्पण व्हावं. सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा विनंती करतो. यानंतर प्राध्यापक सुरेश शेळके आपले मनोगत व्यक्त करतील. युगपुरुष बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला समृद्धाची लोकशाही प्रदान केली आहे मित्रांनो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक झंझावात निर्माण केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे पळतू तुम्हा आम्हा सर्वांचे ऐकून आदरणीय सुजातदादा आंबेडकर या ऐतिहासिक आणि चळवळीच्या नगरीत आगमन त्यांचं झालेलं आहे. आपल्याला ते संबोधित करणार आहेत आणि आपण या निमित्तानं त्यांना नगरपालिकेमध्ये वंचितचा झेंडा फडकवून त्यांना एक गिफ्ट द्यायची आहे. कारण लोकशाही समृद्ध करण्यासाठी आपण सदैव तयार आहोत, तत्पर आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं पुणेकरांच्या वतीनं मी दादांना शब्द देतो की नक्कीच नगराध्यक्षसह उमेदवार आपले निवडून येतील आणि नगरपालिकेवर वंचितचा झेंडा हा फडकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर अविनाशजी भोसीकर सर. आपण सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात ते तमाम बहुजनांचं आशास्थान या देशातील सनातनी मानववादी आणि आरएसएसचा कर्दनकाळ सर्वांचं युवा नेतृत्व सन्माननीय सुजातदादा आंबेडकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. हॅलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. समतेचे विचार रुजवणाऱ्या महामानवांना त्रिवार आणि इथे उपस्थित मंचावरती उपस्थित माननीय अशोकभाऊ सोनवणे, अविनाशदादा भोसीकर, सुरेश शेळके तसेच मंचावरती उपस्थित इतर मान्यवर, इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, सुरू करायच्या आधी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो फक्त की पुढे 7 सभा असल्यामुळे मी पहिले बोलून निघून जाणार आहे. मला एवढंच सांगण्यात येतंय की सभा त्याच्यानंतर चालू. सगळे उमेदवार, सगळे पदाधिकारी, सगळे वक्ते, सगळे प्रवक्ते मी झाल्यानंतर आपल्या सर्वांशी संभाषण साधणार आहेत आणि आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. तर आपण सर्वांना एवढीच कळकळीची विनंती करतो की मी माझं भाषण देऊन पुढे निघून जाणार आहे पुढच्या सभा गाठायच्या असल्यामुळे. पण आपण सर्वांनी इकडे उपस्थित राहावं, आपण सर्वांनी हलू नये आणि सभा संपेपर्यंत आपण सर्वांनी इथे असंच बसून राहावं ही मी आपल्या सर्वांनी या कळकळीची विनंती करतो. मान्य करणार का? आता आपण इथे जमलोय ते
स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी. आणि आपल्या सर्वांना मला हे सांगायचंय की ही निवडणूक अतिशय महत्वाची, कारण आमदार खासदारकीच्या निवडणुका होऊन गेल्या, आमदार खासदारच्या निवडणुका होऊन गेल्या, पण आतापर्यंत आपले जे प्रश्न होते, आपले जे विकासाचे मुद्दे होते आणि आपल्या समोर ज्या समस्या होत्या त्या समस्यावरती कोणी काम करायला तयार नव्हतं. आणि आमदार झाले, खासदार झाले, या लोकांना फक्त स्वतःचे खिसे भरायचे, कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यायचे, ठेके काढून घ्यायचे आणि ह्याच्यातनं अजून स्वतःच्या चेलेच्या पाटांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि पैसे काढायचे. पण दुसऱ्या बाजूला मी मित्रांनो आपल्याला सांगतो की नगरसेवकाची निवडणूक ही आपण महत्वाची घेतली आणि वंचित बहुजन आघाडीची जर नगर परिषद बसली तर आपण इकडे स्थानिक पातळीवरती परभणीमधले, पुण्यामधले सगळे आपले मुद्दे आपण सोडवू शकतो, समस्या सोडवू शकतो, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आमदार खासदार ही वरची लोक असतात, 5 वर्षांनी येतात, निवडणूक झाल्यावर परत गायब होतात. दिसतात का काल आपल्याला आमदार खासदार? आपले खासदार आपल्या पुण्यामध्ये आलेले, तुम्हाला तुमच्याशी संवाद साधला होता का त्यांनी कधी? आमदारांनी केलं होतं का कधी? नाही. पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो हे समजून घ्या की नगरसेवक जे आहेत ते तुमच्या गल्लीत राहणार आहेत, ते तुमच्या वस्तीत राहणार आहेत, ते तुमच्या समस्या, त्याच समस्या ह्यांनी उपभोगल्या. तुमच्या ज्या समस्या होत्या, तुमच्या ज्या अडचणी होत्या, त्याच अडचणींना ही लोक सामोरे गेले. आणि या अडचणीवरनं पुढे निघायचं असेल तर आपल्याला एकच उपाय, तो म्हणजे येत्या 2 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहेत. आणि हेच बोलत असताना मित्रांनो हे समजून घ्या की असं नाही की आपल्या शहरामध्ये, असं नाही की आपल्या पुण्यामध्ये मुद्दे नाही, आपल्या बऱ्याच समस्या. आणि ह्या समस्या मी आपल्या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडी पुण्यामध्ये सत्ता स्थापन करून या समस्यावरती मार्ग करू शकणार आहे, हे आपण सर्वांनी समजून घ्या. आणि सर्वात पहिले मी आपल्याला हे घोषित करतो की जर वंचित बहुजन आघाडी पुण्यामध्ये सत्तेमध्ये आली तर सिद्धार्थनगरमध्ये बुद्धविहार चालू करण्याचं काम आणि बुद्धविहार बांधण्याचं काम ही वंचित बहुजन आघाडी नक्की करेल. बाजारपेठेमध्ये महिलांचं स्वच्छतागृह नाही, बाजारपेठेमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की इकडे करेल. इकडे मुलांसाठी, बालकांसाठी खेळण्यासाठी एक पार्क नाही, हा खेळण्यासाठीचा पुण्यामध्ये पार्क सुद्धा वंचित बहुजन आघाडी नक्कीच चालू करेल. भ्रष्टाचार मुक्त नगर परिषद ही करायची असेल तर वंचित बहुजन आघाडी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसोबत आहे. आणि त्याचबरोबर सर्वांना शुद्ध पाण्याचा पुरवठा, प्रत्येकाच्या घराला नळ आणि नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी याचा पुरवठा वंचित बहुजन आघाडी नक्कीच आपल्यासाठी करणार. आणि हेच बोलत असताना मित्रांनो आपण समजून घ्या की आतापर्यंत पुण्यामध्ये विकास होणं शक्य होतं आणि सहजपणे शक्य होतं. पण आतापर्यंत जे नगरसेवक होते ते आमदार खासदार होते, यांनी फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे भरणं, हिंदू मुस्लिम मध्ये जातीपातीच्या दंगलीमध्ये लोकांना अडकवणं आणि स्वतःच्या चेले चपाट्यांना, स्वतःच्या कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्ट कसा मिळेल, ठेके कसे मिळतील याच्यावरती पूर्ण यांचं लक्ष होतं. पण दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवकाचे उमेदवार जे आहेत ते सगळे शिकलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि आपल्या सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच उभे राहणार आहेत. आणि त्याहून महत्वाचे, वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार हे वंचित घटकामधनं आलेले आहेत. तुमच्या ज्या समस्या आहेत त्याच त्यांच्या समस्या होत्या, तुम्ही ज्या अडचणीमधनं समोर आल्या त्याच अडचणीमधनं ते समोर आले. आणि उद्या जाऊन सत्तेत आले तर तुमच्याच मांडीला मांडी लावून, तुमच्याच ताटाला ताट लावून तुमच्या बरोबरच उठतील, तुमच्या बरोबरच बसतील आणि तुमची कामं करून देण्याशिवाय आणि पूर्णाचा विकास केल्याशिवाय ही लोक थांबणार नाहीत, हे मी आपल्या सर्वांना उभं राहून आश्वासन देतो. आणि हेच बोलत असताना मित्रांनो अजून एक गोष्ट समजून घ्या की आज परिस्थिती आली आहे आपल्याला आपल्या हक्काची लोक सत्तेमध्ये पाठवण्याची. आपल्याला माहिती असेल की कोणताही मुद्दा असो, कोणताही प्रकरण असो, जर एक पक्ष आपल्यासाठी लढणारा असेल, जर एक पक्ष आपल्यासाठी उभा राहणारा असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी.
भीमा कोरेगावचं दंगल थांबवण्याचं काम असो, कैलांजी नंतर आंदोलन घेण्याचं काम असो, सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्याचं काम असो, कोथरूडमध्ये पोलिसांनी आरेरावी केलेल्या त्या 3 मुलींना न्याय मिळवून द्यायचा प्रश्न असो, किंवा औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटो लावण्यासाठी मुसलमान पोरांना टॉर्चर करण्याचा प्रकरण असो, जर इकडच्या गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी, दलितांसाठी, वंचितांसाठी, आदिवासींसाठी, मुसलमानांसाठी कोणता पक्ष उभा राहत असेल तर तो एकच पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आपल्या सर्वांसाठी काम करत आलेला पक्ष आहे, आपल्या सर्वांसाठी लढणारा पक्ष आहे. आणि कोणाहीवरती अन्याय अत्याचार झाला तर त्या वंचिताच्या मागे उभा राहणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ही जी लढणारी लोक आहेत, तुमच्यासाठी मेहनत घेणारी लोक आहेत, तुमच्यासाठी अहोरात्री धावून येणारी लोक आहेत, यांना आपण मतदानामधनं साथ द्या आणि जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना निवडून आणा, एवढी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आता वंचित बहुजन आघाडीकडनं नगर अध्यक्ष पदासाठी आम्रपालीताई जोंधळे या उभ्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 4 मधनं सुनीलदादा गायकवाड आणि निर्मलताई पांडुरंग या उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधनं राहुल गबाले दादा आणि तसंच सय्यद अहमद आदी ताई उभ्या आहेत. तसंच प्रभाग क्रमांक 9 मधनं लक्ष्मी गायकवाड ताई उभ्या आहेत आणि विद्या गायकवाड ताई उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधनं जया बाळासाहेब कांबळे ताई उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधनं सुजाता वाघमारे ताई उभ्या आहेत. आणि तसंच प्रभाग क्रमांक 11 मधनं मालनबाई सूर्यवंशी या उभ्या आहेत. या सर्वांची निशाणी काय? यांची निशाणी काय? यांची निशाणी काय? तर येत्या 2 तारखेला सकाळी उठून सर्वात पहिले मतदान केंद्रावरती जाऊन गॅस सिलेंडरच्या समोरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. पण तरी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की सभा चालू राहणार आहे. नांदेडमध्ये सभा असल्यामुळे मी आपल्या सर्वांची परवानगी असेल तर आपल्या सर्वांची रजा घेतो. आपण सर्वांनी इथेच थांबावं एवढं म्हणून मी थांबतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपण नगर परिषदेचे उमेदवार जे वर बसून घ्यायचं आहे, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आपण या ठिकाणी बसायचं आहे. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी बायाने आपल्याला शुभेच्छा देऊन समोरच्या सभेला जाणार आहेत. तर आपण या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी जोंधळे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्था नगर परिषद पूर्णा निवडणूक 2025 या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व उपासक उपासिका मतदार बंधू आणि भगिनींनो, वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी गावावर आपल्या जिम्मेदारी टाकलेली आहे, बंधू आणि भगिनींनो, आता सुजातभाई यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. एवढ्या मोठ्या नॅशनल लीडर आपल्या गावामध्ये येऊन जात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्या. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा. हे पाहत असताना पूर्णेमध्ये जातीचं समीकरण जोडत असताना एससी समाजाची, बौद्ध समाजाची
15,000 लोकसंख्या असून इतर 15,000 लोकसंख्या आहे, त्यामध्ये ओपन महिला यांना आरक्षण आहे. ओपन म्हणल्याच्या नंतर आपल्या काही काही जे जुने जाणते नगरसेवक आहेत, ओपन म्हणजे ओपनच्याच लोकांनी फॉर्म भरायचा आणि त्यांनीच निवडणूक लढवायची. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्णेमध्ये असं इजिबल आणि कॅपेबल असलेला बौद्ध समाजाचा एकही सुशिक्षित माणूस नाही का, असा जेव्हा प्रश्न सवाल होतो तेव्हा बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्रपाली केशव जोंधळे प्राध्यापक असलेल्या महिलेला त्यांनी निवडलं. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बंधू आणि भगिनींनो, या निवडणूक प्रक्रियेमध्ये होत असताना धनाडे आणि जे उमेदवार आहेत वंचितचे सुशिक्षित, आपल्याला संख्याच्या बळानं आपण जास्त आहोत, म्हणून तुम्हाला कळकळीची आणि नम्र विनंती करतो, धनाड्याच्या मागे लागू नका, या चोट्ट्याच्या मागे लागू नका. यांच्याकडे 25 वर्षापासून 30 वर्षापासून सत्ता आहे, असे लोक आपल्याला फसवेगिरी करत आहेत. आपण एकूण एक विकास पाहत असताना पूर्णेमध्ये आम्ही सातत्यानं बघतो, एकही रोडचं नालीचं काम व्यवस्थितरित्या झालेलं नाही. अनेक वर्षापासून आपला प्रश्न किचपत पडलेला आहे. बुद्ध विहार ते सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, फुले नगर रेल्वे कॉलनी जोडणारा ओव्हरब्रिजचा प्रश्न असेल. तुम्हाला माहित आहे, आपले छोटे छोटे मुलं, अनेक शाळा इकडे असल्यामुळे रेल्वे पटरीमधून जाण्याचा किती मोठा प्रसंग असतो, याची आपण ख्याती करावी, याचा आपण विचार करावा. आपल्या लहान लहान बालकांना शाळेत जाण्यासाठी वयोवृद्ध दर रविवारी आपल्याला बुद्धविहाराला जाण्यासाठी तो ओव्हरब्रिज अद्याप केलेला नाही. सगळे फसवेगिरीचे उत्तर पुढच्या वेळेस करू, यावेळेस करू, परंतु अशा भूलथापाला देऊन जे काही आपले श्रद्धावान आहेत बनतेजी, यांना फसवेगिरीचं काम या नगरपालिकेत असलेल्या, याच्या पूर्वी असलेल्या नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी केलेला आहे. दुसरा प्रश्न असेल बाबासाहेब आंबेडकरांचा सुशोभीकरणाचा. आपण तुलनात्मक जर अभ्यास केला, तुलनात्मक जर पाहिलं, हे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूचं जे काही सुशोभीकरण आहे ते अर्धवटच झालेलं आहे आणि त्याचा लोकाजोखा जर पाहिला तर आपल्याला लज्जा वाटेल. एवढ्या मोठ्या रकमेचे चेक, एवढ्या मोठ्या पैशाचे अनाठाही त्यांनी खर्च केलेला आहे, परंतु बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणामध्ये सुद्धा यांनी सोडलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणामध्ये सुद्धा सोडलेलं नाही. यांनी इथं चार्ट लावावा किती खर्च झालेला आहे. म्हणून अशा या लफंग्या, अशा या बदमाश लोकांना पुन्हा तुम्ही पैशाच्या आणि आमिषाच्या जोरावर तुम्ही निवडणूक देणार आहेत का, याचा तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुम्हाला गेल्या जयंतीमध्ये तुम्हाला दंगल झालेली आपल्या गावामध्ये, तुम्हाला हे लक्षात ठेवा. तुमच्या आणि माझ्या जेव्हा जेव्हा आपल्यावर दंगली होतात तेव्हा तेव्हा आपल्याला विचार करण्याची गरज भासते. बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये दंगल होते आणि दंगलखोर आपल्या मिरवणुकीला गालबोट लावून जाळपोळ करतात. याचं तुम्ही काय भान विसरलात का? अरे कुणाच्या आमिषाला, कुणाच्या रकमेला बळी जर पडसाल तर तुम्हाला येणारा काळ बाबासाहेबांच्या विचाराचा माफ करणार नाही, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, ताज्या गोष्टी घडत आहेत गावामध्ये, जातीचं समीकरण करत आहेत. तुम्हाला हेही कळालं पाहिजे, हे गोड गोड बोलून नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये 5,000 मताचे लोक आपल्या पायावर लोटांगण घेतात, पैशाचं आमिष दाखवतात. आम्ही तर सगळ्यांना 10,000 रुपये मत देऊ, 10,000ला एक एक माणूस विकत देऊ. जोंधळे सरची काय हिंमत आहे अशी आम्हाला. मी तर तुमच्या सांगतो, मी समाजाच्या आणि या पूर्णावासीच्या सज्जन नागरिकाच्या आणि सुजाण नागरिकाच्या पाठीवर उभा आहे आणि बाळासाहेब श्रद्धे आंबेडकर
यांनी मला जे आशीर्वाद दिलेला आहे, यांनी जे मला फोन करून संदेश दिलेला आहे, जोंधळे सर तुम्ही उभं राहा, कोणत्या परिस्थितीत वंचितच्या तिकिटावर तुम्ही उभं राहा. मला इलेक्शन मध्ये निवडणूक लढवण्याची कोणत्याच प्रकारची इच्छा नव्हती, वार्डामध्ये नाही, नगराध्यक्षाची नाही. म्हणून एवढा मोठा सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश म्हणून मी तो पालन केलेला आहे. या आदेशासाठी तुम्ही सगळे पात्र आहात असं मी या गृहीत धरतो. आणि येणाऱ्या 2 डिसेंबरला सिलेंडर जिथं जिथं सिलेंडर आहे त्या सिलेंडरच्या मताला आपलं बटन दाबून मताधिक्यानं बाळासाहेबांना निरोप देऊ. अकोला पॅटर्न नाही बाळा आणि पूर्णिमेमध्ये आम्ही सगळे एक झालेलो आहोत. आणि आम्ही या इमानदार पक्षाला, या वंचित बहुजन आघाडीला, आता श्रद्धेय सुजातभाई यांनी सांगितलं, सर्व जाती धर्मासाठी काम करणारा पक्ष आहे. म्हणून आपण सगळ्यांना, मी अधिकचा वेळ घेणार नाही, आपल्यासाठी विभागाहून, राज्याहून अनेक मान्यवर आलेले आहेत, त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून सगळ्यांना तुम्हाला कळकळीची हात जोडून पाया पडून नम्र विनंती करतो, येणाऱ्या 2 डिसेंबरला मताधिक्यानं आपल्याला निवडणुकीला समोर जायचं आहे. कुणाच्या आमिषाला बंधून तुम्ही गाफील राहू नका. हे 5 वर्ष आपल्याला खाली बघण्याची वेळ येईल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. आणि 2 डिसेंबरला सिलेंडरचं बटन दाबून आपल्या सगळ्या वंचितच्या उमेदवाराला विजय करा. सगळ्यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करतो. धन्यवाद सर. नक्कीच आपल्या बाळासाहेबांनी जो विश्वास ठेवला त्यालाही या ठिकाणच्या जनतेचा जोश पाहून, या ठिकाणचा आपला निवडून आणण्यासाठी या ठिकाणी बसलेला जो प्रत्येक तरुण आहे, प्रत्येक महिला आहे, कमीत कमी निवडून आणण्यापर्यंत तरी गप्प बसतात का? निवडून आणण्याशिवाय गप्प बसायचं नाही, एवढेच संकल्प या ठिकाणी आपण त्यांना आश्वासित करायचं आहे. या ठिकाणी काही लोक पाथरीमधून बाळासाहेबांच्या विश्वासामध्ये या ठिकाणी मुस्लिम सदस्य आहेत, पूर्ण ग्रामपंचायत या ठिकाणी प्रवेश करत आहे. आणि आपल्याला विनंती करतो, आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. शेख अनिसभाई उपसरपंच रेणाखळी, शेख अलीमभाई ग्रामपंचायत सदस्य रेणाखळी, शेख राहुल भाई प्रमेराक्ष सरपंच रेणाखळी यांच्या सोबत पूर्ण ग्रामपंचायत वंचित बहुजन आघाडीच्या विश्वासाला पात्र करून प्रवेश करत आहे. अशा भाऊच्या नेतृत्वामध्ये हा प्रवेश होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, बाळासाहेब आंबेडकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत हा कार्यकर्ता. आणि भाईला विनंती करतो, अशोक भाऊ विनंती करतो की आपण त्यांचा प्रवेश घेऊन घ्यावे. वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी रे भैया इकडून बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची या दृष्टिकोन ठेवून आजपर्यंत पूर्ण करायच्या आजच्या नगरसेवकांना फक्त नगरसेवकाच्या पलीकडे जाऊ नका ही संकल्पना ठेवलेली मोडीत काढणारे हे पूर्ण नगरसेवक आहेत. यांनी बाळासाहेबांच्या विश्वासाला पूर्ण हाताशी घेऊन, मनाशी घेऊन, बाळासाहेबांचा संकल्प घेऊन, तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुनील भाऊ गायकवाड या ठिकाणी उमेदवार आहेत. ते आपलं मनोगत व्यक्त करतील. अरे इकडे सत्कार व्हायला तुम्ही तिकडे काय करायचं बाजूला? अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन. बांधवांनो, स्थानिक स्वराज्य संस्था 2025 नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आतापर्यंत या नगरपालिकेमध्ये आपण पाहिलं, या 9 वर्षामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला. तो भ्रष्टाचार निमूट काढण्यासाठी, समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला या वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक आम्रपाली जोंधळे व
सर्व नगरपालिकेचे जे नगरसेवकाचे उमेदवार त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. या ठिकाणी यानंतर युवकांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उमेदवार महिला उमेदवार अर्चनाताई पंडित यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना माझा जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुष यांना मी त्रिवार वंदन करते. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो आमच्या सर्व महिलांवर जो विश्वास दाखवला आहे आणि आपल्याला अध्यक्ष पदासाठी अमृताली ताई जोंधळे यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक 4 मधून जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी, तरी मी जनतेला एकच विनंती करते की शक्य होईल तेवढ्या महिलांनी पूर्णा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करावे आणि वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मताने विजय करावे. आपल्या जे काही समस्या असतील वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण करण्याची तुम्हाला एक शब्द देते आणि पूर्ण ही बदलली पाहिजे. पूर्णेमध्ये जे काही आतापर्यंत जे गोष्टी घडल्या आहेत, मग त्या जयंतीच्या असो किंवा कोणत्याही असो, आतापर्यंत आम्ही जे पूर्ण शहरामध्ये फिरत आहोत, पूर्ण शहरामध्ये ज्या ज्या गलीमध्ये आम्ही जात आहोत त्या गलीमध्ये जाताना एकही रस्ता चांगला नाही, एकही नाली चांगली नाही, नाही कोणाला घरकुल आलेले आहेत, नाही कोणाचे कोणत्याही गोष्टीला आमिष न टाकता तुम्ही सर्वांनी महिलांनी जर एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीला जर साथ दिली, बाळासाहेब आंबेडकरांकडे पाहून तुम्ही, आमचं म्हणणं एकच आहे की बाळासाहेब आंबेडकरांकडे पहा, त्यांचे हात मजबूत करा आणि येत्या नगरपालिकेमध्ये आपला वंचितचा झेंडा लागला पाहिजे अशी सर्वांना एक विनंती करते. आणि ह्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. जय भीम, जय वंचित. धन्यवाद ताई. यानंतर प्रभाग क्रमांक 10च्या जयाताई बाबासाहेब कांबळे यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. जायचं सरकवायचं त्यांना. ते बाजूला कर मागचे जराशे सरकव त्यांना. सर्वांना जय भीम. माझी वेगळी ओळख अशी काही नाहीये. मी इथलीच मुलगी आहे, तुमच्या मधलीच आहे आणि इथले जे प्रॉब्लेम्स आहे ते तुम्हा सर्वांना माहित आहे आणि मी त्याच्यामधूनच आले आहे. सुजित दादा आंबेडकर साहेबांच्या नंतर मी काय बोलू, त्यांचे जे शब्द माझ्या कानी पडले, आता मला असं बळ आलंय वाघासारखं की मी माझ्या नगरपालिकामध्ये झेंडा लावीन आणि वंचित बहुजन आघाडीला पूर्णतः हा सपोर्ट करून आपल्या महिलांची जी सपोर्ट आहे त्याला मी पूर्ण समोर आणेन आणि ते 2 तारखेला ते दिसणारच आहे. एवढी आपल्यासोबत पॉवर असताना आपण का घाबरायचं, दादा असताना आपण का घाबरायचं. बाबासाहेबांचं जेव्हा नाव घेतो तेव्हा आपण वाघिणीसारखे आहोत आणि ते आपल्याला दाखवायचंच आहे. डेव्हलपमेंट हे आता होणारच आहे आणि ते डेव्हलपमेंट सर्व अंगी आणि विकासाच्या ह्याच्यावर जाणार आहोत आपण, पण ते आपल्याला संधी आली म्हणून आपण करून दाखवणार आहोत. आता आपल्यासोबत ताई आहेत, अर्चना ताई आहेत आणि आपल्या जोंधळे मिसेस जोंधळे करवाईचे वाईफाय आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला दाखवायचे. आता जिथे जिथे आघाडीचा शिक्का आहे तिथंच आपल्याला बटन दाबायचे आहे. बघा, हे मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की इथं खूप काही पैशाने विकत घेणारे मतं आहेत, ते मला सगळ्यालाच माहित आहे, काही लपलेलं नाहीये. माझी एक कळकळीची विनंती आहे, प्लीज पैशाला बळी पडू नका आणि आपल्या बाबासाहेबांच्या नावाचे जे आपण उचललेलं विडा आहे त्याला आपण एक सिक्का लावून आपण त्याचे हे जाहीर हे करूया की आपण त्यांचे सपोर्टर्स आहोत आणि ते आपल्याला एक वेगळ्याच ह्याच्यावर घेऊन ठेवणार आहेत आणि आपण ते करणार आहोत. जय भीम. दादा
मालनताई यांचे प्रगत प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचे मुलगा राजकुमार सुरेव साहेब हे आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हा सर्वांसाठी जे काही आपल्या जीवनातले अनमोल क्षण दिले असे सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. नगर परिषद पूर्णा 2025 वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार त्यांनी जे शून्यातून विश्व निर्माण केले असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्राचार्य केशव जोंधळे यांच्या पत्नी अम्रपालीताई केशव जोंधळे हे अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तरी आपण सर्वांनी त्यांना जास्तीत जास्त मताने व सर्वच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद देऊन सत्तेमध्ये पाठवावं अशी सर्वात प्रथम विनंती करतो. आपण मला चळवळीच्या माध्यमातून नेहमी बघत असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिक्रमणाचा विषय असेल. आम्ही सातत्याने नगरपालिकेसमोर 21 दिवस उपोषण करावं लागले आम्हाला. तेव्हा हे बाजूचे जे दिसत आहे ते अतिक्रमण आमच्या सहकार्यामुळं हे अतिक्रमण उठलेलं आहे. राहिला प्रश्न बौद्ध स्मशानभूमीचा, तिथं सुद्धा भरपूर लाखो रुपयाचा करोड रुपयाचा निधी आलेला आहे. परंतु जे काय आता सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या चोरांनी त्याचा विकास केला नाही. त्यांनी आपले घर भरून ठेवलेले आहेत. आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये शांतीनगर जे आहे तिथं 1,10,00,000 रुपयाचं नानानानी पार्क झालेला आहे. जी आपली कारखान्याची हिर आहे त्याच्या बाजूला 1,10,00,000 रुपयाचं. आणि नाल्या रस्त्यांचा विषय तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जे पाण्याचा मुद्दा आहे हे ज्यांच्या घरी बोर होईल त्यांचं ठीक आहे, पण जे सर्वसामान्य गोरगरीब आहेत आज 15-20 दिवस झालं नगरपालिकेला पाणी नाही. हे जे सत्ताधारी आहेत पैशाच्या जोरावर जे काही गोरगरीब आहेत त्यांना पैसे देऊन आम्हीच दाखवून आज सत्तेत जात आहेत. म्हणून माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनींना चळवळीमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद देऊन आपण जर का सत्तेमध्ये पाठवाल तर निश्चित आपला कुठलाही प्रश्न असेल हे आम्ही एकही प्रश्न तुमचा प्रॉब्लेम मीट होणार नाही एवढीच विनंती करतो तुम्हाला. आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यायला अशी अपेक्षा करतो आणि आम्हाला चळवळीमध्ये काम करायला बळ द्याल एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान, जय वंचित बहुजन आघाडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद सर. या ठिकाणी आपले मातृसंस्थेचे जिल्हाध्यक्ष तुकारामजी ढगे साहेब, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष तुकारामजी ढगे साहेब हे आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. विश्व कल्याणाचा महान मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, भारतातील तमाम बौद्धांची एकमेव मातृसंस्था, या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तुम्हा सर्वांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना आणि प्रतिमांना त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष, बौद्धाचार्यांचे जनक, चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीलाही अभिवादन. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक आदरणीय राजमाता ममता सागर, महाउपासिका मीराताईजी आंबेडकर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष
आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर राष्ट्रीय सल्लागार आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब दादा प्रकाशजी आंबेडकर आणि युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर या आंबेडकर घराण्याच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागाला माझा जय भीम। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीच्या नगर परिषद पूर्णाच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वंचित बहुजन आघाडीचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। या ठिकाणी मी 2 शब्दामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो आहे की आपले राष्ट्रीय नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रभर, संबंध भारतभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आपले उमेदवार उभे आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की वंचित बहुजन आघाडीचं हे कार्य जे आहे ते भारतीय बौद्ध महासभेपेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य आहे, असं आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकरांचे हे शब्द आहेत। आणि त्यांनी संपूर्ण पाठबळानिशी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांना खंबीरपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी आवाहन केलेलं आहे। आणि मी या ठिकाणी जाहीरपणे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आमची संपूर्ण टीम भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण परभणी, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा आणि शहर शाखा पूर्णा आणि सर्व समता सैनिक दल हे संपूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आहेत आणि खंबीरपणे या पूर्णा नगर परिषदेवर या वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आपल्या या ठिकाणी सांगतो। आणि आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करून आपले सर्व या उमेदवार निवडून आणावेत अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि याच ठिकाणी सांगतो सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। धन्यवाद ढगे साहेब। या ठिकाणी आपण या ठिकाणी जोश पाहून या ठिकाणी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी सय्यद भाई यासीन भाई मौलाना यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोड्या वेळामध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे। 2025 पूर्णा नगर पालिका के इलेक्शन अभी जो चालू है, इस इलेक्शन के अंदर डॉक्टर बाला साहेब अम्बेडकर ने वंचित बहुजन आघाड़ी से प्रभाग क्रमांक 5 से उम्मीदवारी का मौका दिया है। उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ। और दूसरी बात मैं ये कहना चाह रहा हूँ, सिद्धार्थ नगर के अंदर तकरीबन 35 से 40 साल हमारे वहाँ पर गुजर चुके हैं, वहाँ पर रह चुके हैं। बचपन से हम एक बैनर पे या किसी दरवाजे पर कहीं पर लिखा हुआ ये देखते थे, शिका संगठित हुआ आणि संघर्ष करा। ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के बोल है, शिका संगठित हुआ आणि संघर्ष करा। आज समाज के अंदर तो शिक्षित लोग हो रहे हैं, संघर्ष करने की जब बारी आती, जब बाला साहेब अम्बेडकर के हाथों को मजबूत करने की बारी जब आती, तो आज समाज चंद सिक्कों के खातिर, चंद पैसों के खातिर मनोवादी लोगों के हाथों पे बिकता हुआ नजर आ रहा है। आज वंचित बहुजन आघाड़ी को सब एकत्र होकर, एक जान होकर अगर इनको जिताएंगे, इनके हाथों को अगर मजबूत करेंगे, तो वो दिन दूर नहीं है कि पूर्णा नगर पालिका पर वंचित बहुजन आघाड़ी का झंडा लहराता हुआ नजर आएगा। तो मेरे दोस्तों, कहने का मतलब और कहने का मकसद ये है, जब औरंगाबाद के अंदर
शाहजहां आलमगीर हजरत औरंगजेब रहमतुल्लाह ताला अलैह के मज़ार को उखाड़ फेंकने की बात की जा रही थी। जब हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह ताला अलैह का अगर कोई स्टेटस लगा दे, उस पर केस करने की बात की जा रही थी, तो उस वक्त अगर कोई आवाज उठाने वाला शख्स है तो बाबा साहेब अम्बेडकर की जात है। तो मेरे दोस्तों, सभी मुस्लिम समाज से मैं ये कहना चाहता हूँ, सब एक होकर अगर हमको अपनी मस्जिदों की हिफाजत करनी है, मदरसों की हिफाजत करनी है, खानकाहों की हिफाजत करनी है, दरगाहों की हिफाजत करनी है, तो संविधान को पकड़कर एक हाथ में संविधान और एक हाथ में कुरान लेकर चलना पड़ेगा, ताकि फिर कहीं जाके इन मनुवादों को हम जवाब दे सकते हैं। तो इसी के साथ मैं अपनी बात को खत्म करने से पहले एक बात बताना चाहता हूं। जब हम वंचित बहुजन आघाड़ी का काम कर रहे हैं तो चेहरा देखकर वोट मत करो, किसी का चेहरा देखकर वोट मत करो, बल्कि हमें बाबा साहेब अम्बेडकर के हाथों को मजबूत करने के लिए खटाखट तीनों बटनों को अध्यक्ष के बटन को भी दबाना है और उम्मीदवारों के भी बटन को दबाकर तीनों को उम्मीदवारों को विजय कराना है। इसी के साथ मैं अपनी बात को खत्म करता हूं। जय हिंद, जय भारत, जय संविधान। गॅस सिलेंडर निशाणी। धन्यवाद साहेब। या ठिकाणी यानंतर युवकांचे जिल्हा अध्यक्ष तुषार भाऊ गायकवाड यांना विनंती करतो की आपलं मनोगत थोड्या वेळेत घ्या। सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो। आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ पूर्णा शहरामध्ये प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजातदादा आंबेडकर या पूर्णा नगरीमध्ये आले। त्यांचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते आमचे परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय अशोकभाऊ सोनवणे, जिल्हाध्यक्ष मनोहरभाऊ वावळे, त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ। आज पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णा शहरामध्ये जाहीरपणे सभा होत आहे। आज आपल्याला सकाळचा वेळ दिला होता 9चा, तरी या पुणेकरांनी ही सभा यशस्वी केली, त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। आज आता बोलत असताना या ठिकाणी आमच्या मौलवीनं सुंदर असं वक्तव्य केलं। आज या परभणी जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की मुस्लिम समाजाच्या तरुणावर गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र या ठिकाणच्या मनुवादी सरकारने केलं होतं। तेच प्रकार आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये एक मदरसा, एक दर्गा आहे, जे दर्गा 700 वर्षापूर्वीची आहे आणि ती दर्गा पाडण्याचं महापाप या ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी त्याचबरोबर काही शिष्टमंडळातील पदाधिकारी घेऊन केलं। ती दर्गा वाचवण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून केलं, हे मला या ठिकाणी मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो। त्याचबरोबर परभणीमध्ये एक नागोबा मंदिराचं दैवस्थान आहे, ज्या मुस्लिम समाजाच्या प्रॉपर्टीवरती ते दैवस्थान उभं केलं। त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या तरुणावर गुन्हे दाखल व्हावे म्हणून त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावला होता, परंतु त्या ठिकाणी या परभणी जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगल लागू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला होता आणि ती दंगल थांबण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। राहिली गोष्ट पूर्णा नगरपालिकेची, आज आपल्याला या पूर्णा शहरातल्याच नाही तर या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माहिती आहे की पूर्णा शहरामध्ये 100% निधी येत असतो, त्यामधला 90% या लबाड या चोरांच्या घरी जात असतात आणि 10% निधी हे रस्त्यावरती आणले असतात। मला या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनीला विनंती करायची आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये पूर्णा शहरामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक आम्रपालीताई केशव जोंधळे हे आपल्या या ठिकाणी उभे आहेत। यांची निवडणूक निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि गॅस सिलेंडर या निशाणी पुढील बटन दाबून आपल्याला या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करायचे आहे आणि या पूर्णा शहरामधला या पूर्णा नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार या ठिकाणी आपल्याला थांबवायचा आहे। एक महत्वाचा विषय बोलतो इथंच थांबतो। पूर्णा शहरामध्ये गव्हर्नमेंटची एक प्रॉपर्टी आहे, सगळ्यांना माहिती असेल
अभिनव शाळेच्या पाठीमागचे जवळपास 3-3.5 एकरची प्रॉपर्टी आहे। या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्याला, या ठिकाणच्या गुट्टे साहेबाला हाताशी धरून काही प्रस्थापित लोकांनी ती प्रॉपर्टी या ठिकाणी विकण्याचा महापाप केलेला आहे। ती प्रॉपर्टी या ठिकाणच्या मागासवर्गीय वस्तींसाठी, त्याचबरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याचबरोबर या ठिकाणी रमाई आवास योजना असेल, या आवास योजनेसाठी ती जमीन देऊ केली होती। परंतु या ठिकाणच्या भ्रष्ट काही नगरसेवकांनी, या ठिकाणच्या भ्रष्ट मुख्य अधिकाऱ्यांनी ती जमीन दुसऱ्या लोकांच्या हातामध्ये दिलेली आहे। मला तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची आहे, तुम्ही जर वंचित बहुजन आघाडीकडे नगरपालिकेची सत्ता दिली तर ती जमीन या ठिकाणी गोरगरिबांच्या नावानं करून देण्याची जबाबदारी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी घेते। राहिली गोष्ट माझा प्रभाग क्रमांक 9 आहे। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मध्ये जवळपास 3 ते 4 कोटी रुपयाचा आतापर्यंत भ्रष्टाचार झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक 9चा भ्रष्टाचार जर बाहेर काढायचा असेल तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विद्याताई लक्ष्मण गायकवाड, त्याचबरोबर लक्ष्मीबाई बालाजी गायकवाड यांची निवडणूक निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि या निशाणी पुढील बटन दाबून आपण या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजय कराल एवढीच अपेक्षा बाळगतो। इथेच थांबतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, खुदा हाफिज। धन्यवाद कुशल भाया। या ठिकाणी आपण ज्यांची वाट पाहत आहोत, बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आपल्याला समन्वयक लाभलेले आहेत, जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून अशोक भाऊ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। वंचित बहुजन आघाडीचा, सर्व बाळासाहेब आंबेडकरांचा, सर्व क्रांतिकारी विचाराच्या महापुरुषाला त्रिवार वंदन करतो। माझ्या समाज बांधवांना माना सन्मानाचा जय भीम करतो। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, राम राम, जय ज्योती, जय क्रांती, जय सेवालाल। या सर्व महामानवांना वंदन करून बोलायला सुरुवात करतो। पूर्णा शहराची नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीकरिता युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आयकॉन बाळासाहेब आंबेडकरांचे पुत्र सुजातदादा आंबेडकर येऊन गेले, मार्गदर्शन करून गेले। त्यांच्या मागे 7 सभा आहेत। त्या 7 सभा घेण्याकरिता वेळ कमी होता म्हणून ते मार्गदर्शन करून निघून गेले। आता जबाबदारी आलेली आहे आमच्या सगळ्यांवर। भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, त्याचबरोबर समता सैनिक दल, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य पदाधिकारी आणि त्याचबरोबर पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा व ज्यांच्या प्रचारासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, वेल एज्युकेटेड, शिकलेले सवरलेले उमेदवार नगर अध्यक्षाचे, थम्सअप नाही, सयाजीराव नाही, प्रत्येक मुद्दा, प्रत्येक कागद हा वाचून सही करणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या प्राध्यापिका आम्रपाली केशव जोंधळे, ज्यांना उमेदवारी दिलेली आहे नगर अध्यक्षाची। त्याचबरोबर सुनीलजी गायकवाड आहेत, अर्चनाताई आहेत आमच्या निर्मले, राहुल धबाले आहेत, आमच्या सय्यद अहमद अली आमच्या मातोश्री आहेत, त्याचबरोबर लक्ष्मीताई बालाजी गायकवाड, विद्याताई लक्ष्मण गायकवाड, जयाताई बाबासाहेब कांबळे आणि सुजाता चेतानंद वाघमारे, ज्यांची निशाणी आहे हेलिकॉप्टर। बाकी सगळ्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि आमच्या वाघमारे ताईची निशाणी आहे हेलिकॉप्टर आणि आमच्या मालनताई सोपान सूर्यवंशी ज्यांची निशाणी आहे हेलिकॉप्टर। अरे हटवा हे दलिंदर, हटवा हे दलिंदर आणि निवडून आणा सिलेंडर, सिलेंडर, सिलेंडर। माझ्या आईला विनंती करतो, माझ्या बहिणीला विनंती करतो, माझ्या ताईला विनंती करतो, घरामधलं जर सिलेंडर संपलं की किती अडचण होते, काय कंडिशन होते।
त्या माझ्या आईला, माझ्या ताईला, माझ्या बहिणीला माहित आहे. शेळके सर, तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला शुभेच्छा दिल्या सुजात दादांनी. सिलेंडर संपल्यावर 400 रुपयाचं सिलेंडर या दलिंदर लोकांनी हजाराच्या वर नेऊन ठेवलं. इतकी महागाई वाढवून टाकलेली आहे. जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता तुम्ही जर बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये दिली तर जोंधळे सर, या महाराष्ट्रातल्या जनतेला केजी टू पीजी हे शिक्षण मोफत देणार हा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे. आरोग्यासंबंधित सर्व सुविधा या वंचित बहुजन आघाडी मुक्त करणार आहे. खूप चांगला जाहीरनामा आहे आणि घटनेवर आधारित जाहीरनामा आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांजवळ जी ब्लू प्रिंट आहे ती या महाराष्ट्रामधल्या एकाही नेत्याकडे नाही. एक वेळा बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये ही पूर्णाची नगरपालिका द्या. या नगरपालिकेच्या ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या समस्या आहेत, त्या सर्व समस्या मुक्त फक्त वंचित बहुजन आघाडी करू शकते. अकोल्याची जिल्हा परिषद, पाणीवाला भाऊ, पाणी वाटू नको, थांबून जात राहा, नंतर वाट, गडबड करू नको, लोक ध्यान भटकू नको. 9 दिवस पाणी नाही पिलं तरी मनुष्य जगतो. 9 दिवस आणि 9 दिवस बगर अन्नाचा तो जगू शकतो. अशी आमचं शरीर बनलेलं आहे. म्हणून थोडं मला माहित आहे ऊन तापून राहिलं, जमीन तापलेली आहे, पण हा 75 वर्षाचा संघर्ष आम्हाला संपवायचा आहे. आणि या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या माध्यमातून हा वनवास आम्हाला संपवायचा आहे. आणि हे दलिंदर घरी पाठवायचे आहेत. अनेकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. हो, रेल्वे ब्रिज ऐका रेल्वे ब्रिज किती अडचण होती. जे नगरपालिका आमच्याकडनं 365 दिवसाचा टॅक्स घेते, नळाचा 365 दिवसाचा टॅक्स घेते आणि 15-20 दिवस पाणी देत नाही, त्यांना मत मागण्याचा अधिकार आहे काय? आहे का मत मागण्याचा अधिकार? ते एकच म्हणतात मस्तीवाले, खूप बांटेंगे पैसे मौलानाजी, खूप बांटेंगे पैसे, खूप पिलाएंगे दारू, खूप खिलाएंगे मटन और ये दबाएंगे अब इस बार सिलेंडर का बटन. या मस्तीवाल्यांची मस्ती जिरवा. जसं ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यामध्ये गेल्या 35 वर्षापासून अकोला जिल्हा परिषदची सत्ता आहे. काँग्रेस, भाजप, सेना, प्रहार हे सगळे 5 पक्ष एका ठिकाणी येऊन ते वंचित बहुजन आघाडीला थांबवू शकत नाही. इतका पारदर्शक कार्यक्रम आहे साहेबांचा. तिथला बॅकलॉग सर, तिथल्या जिल्हा परिषदमध्ये बॅकलॉग नाही. तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना, तिथल्या अकोला जिल्ह्याच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणाची खत मिळते. या महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठे भेटत नाही. ही सगळी सत्तेची किमया आहे. त्याचबरोबर तिथल्या पंचायत समिती ही वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यामध्ये आहे. एक वेळा फक्त बाळासाहेबांच्या घेतलेल्या निर्णयावर आम्ही जर शिक्कामोर्फत केला, सगळ्या सिलेंडरवर शिक्के मारले आणि एक हेलिकॉप्टरवर, तर 100% या पूर्णाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी इकडनं आलो गावातून, काय रस्ते आहेत आणि किती रस्त्याचे बिलं काढले आहेत. सर, कोट्यावधी रुपयाचे बिलं काढलेले आहेत. मनोहर भाऊ, तुम्ही सन्मान्य जिल्हा अध्यक्ष आहात. यांचा सगळ्या भ्रष्टाचार आम्हाला काढावा लागेल. यांचं पितळ उघडं पाडावं लागेल.
आणि लोकांना सांगावं लागेल की बगर कामाचे बिलं काढणारी ही अवल्याद आहे. आणि या सीओला आणि या मागच्या बॉडीला जेल मधले बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही. इतका मोठा भ्रष्टाचार आहे. कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही. कुठे गेले पैसे? आता म्हणतात निवडणुकीमध्ये आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त विकत घेऊ. अरे बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे हे आर्य गैर्य तू खऱ्याचं नाही. या समाजाला कोणी विकत घेऊ शकत नाही. आमच्या एससीची इथं 14,000 मतं आहेत. 14,000 मतं आहेत. आणि हे जर संघटित आहे तर कुणी माहीत आलाय आमच्या जोंधळे ताईला पराभव करू शकत नाही. इथं मुस्लिम समाजाचे 8,500 मतं आहेत आणि मुस्लिम समाजाच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे. अगर आपके बाल को धक्का लगा तो हम हमारा जान दे देंगे आपके लिए. ये क्या मर देंगे? 75 बरस में इन्होंने सिर्फ दंगा दिए. जो दंगा 2017 में पूर्णा में हुआ, ये दंगा मुक्त हमको पूर्णा चाहिए. अमन शांति का पूर्णा चाहिए. बच्चों को अच्छी तालीम चाहिए, अच्छी शिक्षा चाहिए. शिकलेल्या सवरलेल्या मुला मुलींना एक आधुनिक लायब्ररी पाहिजे जिथे मुले एमपीएससी यूपीएससीची तयारी करतील. हे सगळं आम्ही केलं. हे आम्ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये केलं. मी माझ्या वार्डामध्ये केलं. हे सत्तेमध्ये गेल्याशिवाय शक्य नाही. हे सत्तेमध्ये गेल्याशिवाय शक्य नाही. एक वेळा विश्वास ठेवा की वंचित बहुजन आघाडीला मत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत बाळासाहेब आंबेडकरांना मत. आणि ताई उभी आहे तर अंजली ते आंबेडकर उभे आहेत असं समजून मतदान करा. रक्त कधी रक्ताशी बेईमानी करत नाही. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. एक मोठं जंगल असते. त्या जंगलामध्ये हरणाचं कळप असते आणि ते कळप जंगलामध्ये सरत असते. आणि हे शिकारी, इतर पक्षाचे शिकारी बंदूक घेऊन त्याच्यामधला जो काळवीट आहे त्याच्यावर नेम धरून तो जो शिकारी आहे तो बंदूकची गोळी झाडतो. आणि जशी त्या हरणाला ज्या काळवीटला गोळी लागते रक्ताच्या चिरकांड्या उडतात आणि ते हरण जीवमुठीने घेऊन 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटर जाऊन पडते आणि एका झाडाच्या खाली बसते की आता मी वाचलो. पण रक्त जिथं गोळी लागली तिथं रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. हा शिकारी, हा इतर पक्षाच्या शिकारी, हे मनुवादाची अवलाद ते रक्त पाहत 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटरवर जातो आणि ते बसलेलं जे हरिण आहे त्याच्यावर पुन्हा बंदूक उगारतो. तुला पकडलं की नाही? त्या हरणाला म्हणतो शिकारी, अरे तुला पकडलं की नाही? त्या हरणाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते हरिण म्हटलं त्यांना, तू मला पकडलं नाही रे, तू मला पकडू शकला नसता. माझ्याच रक्ताने माझ्याशी बेईमानी केली म्हणून तू माझ्यापर्यंत पोहोचला. कृपा करून निवडणुकीमध्ये रक्ताशी बेईमानी करायची नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना दिली आणि या घटनेच्या माध्यमातून आम्हाला हे सगळं वैभव प्राप्त झालं, त्या बाबासाहेबांच्या घराण्याशी बेईमानी करू नका. फक्त हे बघा की हे ताई म्हणजे अंजली ताई उभी आहे आणि हे जे आमच्या नगरसेवक आहे हे बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत. तुम्हाला कदाचित बाळासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला मतदान करायची संधी आली नाही. आम्हाला संधी आलेली आहे. मी यांना बोललो की माझ्याकडे 2-2 महिने अनुराग आंबेडकर मुक्काम करायचे.
मी त्याच मतदारसंघात राहतो, खामगाव विधानसभा मतदारसंघात. आम्हाला ते पुण्य प्राप्त झालं की मी आंबेडकर घराण्याला मतदान करता आलं. तुम्हाला ती संधी नाही, पण यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आंबेडकर घराण्याला मत करण्याची संधी बाळासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली. सगळे मतदान करसान. यांच्या पैशाला ठोकर मारा. 40 वर्षामध्ये जर बाळासाहेब आंबेडकरांनी सत्ता आणि संपत्तीचं राजकारण केलं असतं तर राजगुराच्या समोरची लाल दिव्याची गाडी हटली नसती. पण या समाजाची जबाबदारी आहे. ही घटना वाचवायची आहे, हे संविधान वाचवायचं आहे, हे आरक्षण वाचवायचं आहे, ही लोकशाही वाचवायची आहे आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य हे उद्ध्वस्त झाल्यापासून थांबवायचं आहे. म्हणून बाळासाहेब ही चळवळ ही लाचार होऊ देत नाही. साहेब बाळासाहेब आंबेडकर बगरे साहेब ते लाचार होऊ देत नाही. ते म्हणतात की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये माझा जन्म झाला, मी त्याच दिवशी प्राईम मिनिस्टर झालो, राष्ट्रपती झालो, मुख्यमंत्री झालो. माझा राजकारण सत्तेसाठी नाही, माझी चळवळ आहे. या समाजाला दिशा देण्याचं काम, मार्ग दाखवण्याचं काम, यांचं रक्षण करण्याचं काम माझं आहे. मी का आठवल्या काय आठवले सत्तेसाठी कुठे पाठवले बघा. आता काही व्हिडिओ राहिले बाळासाहेब आंबेडकरांचे संसद मधले. मी बाळासाहेब आंबेडकरांसोबत मनोहर भाऊ दिल्लीला गेलेला पाहिलेला आहे. आणि बाळासाहेब जेव्हा बोलायचे त्या संसद भवनामध्ये तर टाचणी जर पडली तर त्याचा सुद्धा आवाज यायचा. इतकं सुंदर मांडणी करायची. आणि हे आपले उठले मंत्री की बंद संसद हसते गदगद 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 गद आणि म्हटली कविता की संपलं. अरे समाजाचे प्रश्न आहेत, इथल्या विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत, पार्टीचे प्रश्न आहेत, इथले अन्याय अत्याचार वाढून राहिले, तुम्ही काय करता हो. पण इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया दाखवते की हे बघा हे बौद्ध समाजाचे मंत्री, यांना गाण्याच्या अलावा काहीच येत नाही, एकही प्रश्न मांडू शकत नाही. आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही अभ्यासू कार्यकर्ते आहोत, आम्ही सगळे वेल एज्युकेटेड उमेदवाराला तिकीट दिलेली आहे. मी थम्सअप कोणीच नाही आहे. म्हणून आमच्याकडे बघण्याचा इतर पक्षाचा दृष्टिकोन सुनील भाऊ वेगळा आहे बरं. कारण की तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहात, तुम्ही इतर पक्षाचे उमेदवार नाही, तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. जसं नीट अँड क्लीन बाळासाहेब आहेत. अरे कोणी माहीतचा लाल, हे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप हे जे आहेत ना इतर पक्ष, कुण्या माहीतच्या लालानं आरएसएसच्या विरोधात मोर्चा काढला काय? निकला क्या मोर्चा मेरे भाई? वो एक माइक का लाल है सुजात और एक वो माइक का लाल है बाला साहब अम्बेडकर. जा बोला जा बेटा जा, इस कौम को सही रास्ता दे. तो एक उल्टा एक बेटा मोर्चा में क्या होगा, गोलीबार होगा, लाठीचार्ज होगा, अटक होगा. जा मैंने सुजात जा आणि मोर्चा काढ. वो बाळासाहेब आंबेडकर एकुलता एक मुलगा की जा मोर्चा काढ. मोर्चा काढला, परमिशन नसताना मोर्चा काढला, कोणी काढू शकत नाही. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या उंचीचा नेता सध्या या महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही. बाळासाहेब आंबेडकरांच्या उंचीचा नेता कोणीच नाही. म्हणून आजपासून उरले 5 दिवस मतदानाला, उरले 5 दिवस हाऊस टू हाऊस, माउथ टू माउथ प्रचार आणि प्रसार करा. यांना बघू नका, साक्षात अंजलीताई आणि बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत असं समजून मतदान करा. 100% यावेळेस पूर्णाच्या जनतेनं तयारी केलेली आहे. मानसिकता गुप्तचर खात्याचा अहवाल आहे, गोपनीय खात्याचा अहवाल आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे बहुमताने निवडून येणार आहे. घाबरू नका, बी पॉझिटिव्ह. एक एक परिवारांनी महिलांना सांगायचं की ताई तुझ्याकडे मी 12 महिने कपडे घेते,
ताई तुझ्याकडे मी मेकअपचं सामान घेते, मेकअप करून घेते. हे सराफा बाजारामध्ये जा, हे भाऊ तुझ्याकडे आम्ही सोनं चांदी घेतो. हे कपड्यावाला, चप्पलवाला, बूटवाला या सगळ्यांना विनंती करा की आतापर्यंत आम्ही तुला बिझनेस दिला, तुला आम्ही रोजीरोटी दिली. तू यावेळेस तुझं आणि तुझ्या परिवाराचं मत हे सिलेंडरला द्या. जे आम्ही आतापर्यंत केलं नाही ते आम्ही अकोल्यामध्ये, बुलढाण्यामध्ये करतो. ते तुम्हाला करावं लागेल. आम्ही आमचं मत दिलं, पण इतर 5-10 मत आम्ही जर आणले तेव्हा हा परिवर्तन घडते. बरं, कोण कोण जाईल मत मागायले? आजूबाजूचं मत आणा सगळेजण. बाबासाहेबांच्या कार्याला जगा. मी 5 मतं माझ्या ताईला, माझ्या भावाला, माझ्या आईला दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. एक झेंडा, एक पक्ष, एक नेता आणि एक विचार. माझा मुलगा, माझा पती आणि माझी मुलगी मी, आम्ही आमच्या घरावर बॅनर लावणार नाही. कुणाचाही झेंडा आमच्या गाडीवर, घरावर लावणार नाही. आम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचं काम करू. हा तुम्हाला संकल्प करावा लागेल. प्रत्येक मुस्लिम भावाच्या घरी जाऊन सांगा कि अब की बार वंचितों की सरकार पूर्ण केंद्र. डरने की कोई बात नहीं मेरे मुस्लिम भाइयों, हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर चलने को तैयार है. आपके ऊपर जो जुल्म होंगे उससे लड़ने के लिए हम पूरी फौज तैयार है. एक बार बाला साहब आम्बेडकर के पार्टी को जिता के दो और देखो फिर कैसे हमारे सभी मसले हल होते. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, खूप वेळ झालेली आहे. सगळ्यांनी 2 तारखेला सकाळी सगळी कामं बाजूला ठेवून सिलेंडरचं बटन दाबल्याशिवाय कोणत्या कामाला सुरुवात करू नका. आणि कोण येते काय, कोणी बोलते काय, कोणाची वाट पाहत बसू नका. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ओढायला आहे. आमचं एकूण एक मत हे आमच्या सिलेंडरला गेलं पाहिजे, याची काळजी घ्या. जसं आम्ही आमच्या मुलीचं लहानपणापासून रक्षण करतो ना रक्षण, तिचा भाऊ इतकी काळजी घेतो की माझ्या बहिणीकडं जर कोणी वाकड्या नजरनं पाहिलं तर त्याची डोळे काढण्याची क्षमता, त्याचे हात तोडण्याची क्षमता त्या भावामध्ये, बापामध्ये, काकामध्ये असते की नाही. तसं रक्षण करा. 5 दिवस आमच्या एकाही मताला कोणीही हात लावला नाही पाहिजे. कोणी आमच्या बौद्ध वस्तीमध्ये कोणी आला नाही पाहिजे. आमच्या घरी, आमच्या एरियामध्ये कोणी आला नाही पाहिजे. हे तिकडे जा, इकडचं मतदान फिक्स आहे. इथं इतर पक्षाला मतदान नाही, इथं फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान मिळेल. असं तुम्हाला करावं लागेल. तेव्हाच आम्ही सत्तेमध्ये जाऊन, एक वेळा सत्तेमध्ये जाऊन बघा, लोक तुमच्या घरी येतील. आहे का झोंगडे ताई, चला माझ्यासोबत. आहेत काय गायकवाड साहेब, आहे काय गायकवाड ताई, ते तुमच्याकडे येतील. म्हणून आजपासून स्टार प्रचारक व्हा. घरोघरी जाऊन सिलेंडरला मतदान मागा हे विनंती करतो. सगळ्यांना माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो. अल्लाह हाफिज. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शन सुनील भाऊ मगरे या करतील, यांना विनंती करतो. आदरणीय विचारमंच व या ठिकाणी जमलेले सर्व पूर्णा शहरातील नागरिक, या ठिकाणी मी थोडक्यात आभार प्रदर्शन व्यक्त करत आहे. कृपया करून 5 मिनिटाचा मला वेळ द्यावा. या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्याच्या अगोदर काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. पूर्णा शहरामध्ये ज्या वेळेस ज्या समस्या निर्माण झाल्या त्या वेळेस फक्त वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रश्नांसाठी पुढे आलेली आहे. पाण्याचा प्रश्न असेल, करवाढीचा प्रश्न असेल, तुम्ही आम्हाला नेहमीच पाहिलेलं आहे की आम्ही तुषार भाऊ गायकवाड आणि सुनील मगरे तुमच्या नेहमीच मदतीला आणि आंदोलनात आलेले आहेत. गेल्या 20 दिवसांपासून पूर्णा शहरात पाणी पुरवठा खंडित झालेला आहे आणि आचारसंहितेचं कारण सांगून उत्कर्ष गुट्टे हे दबावाचं राजकारण करत आहेत. या परिस्थितीत सुद्धा मी उत्कर्ष गुट्टेला पाण्यासंदर्भात अर्ज दिला
आणि पाण्याची समस्या सुटली, ही ताकद वंचित बहुजन आघाडीची आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला जिल्हाध्यक्ष पद दिलं, त्यावेळेस मी बाळासाहेबांना एकच शब्द दिला होता, आदरणीय साहेब, पूर्ण शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ते कशाच्या बलबुत्यावर, ते तुमच्या बलबुत्यावर. कारण पूर्ण हे शहर चळवळीचे केंद्र आहे. इथं धार्मिक चळवळी सक्रिय आहेत, इथं सामाजिक चळवळी सक्रिय आहेत. या ठिकाणी मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो, ज्या वेळेस कुरेशी समाजांना जे जनावर पकडले जात होते, त्यावेळेस एकमेव पक्ष तुमच्या मदतीला आला, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेच्या सरकारमध्ये काँग्रेस सरकारने, उद्धव सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले. का केलं? की औरंगाबाद हे मुसलमानाचं नाव आहे, संभाजीनगर हे हिंदूचं नाव आहे. मग ते हिंदू मुसलमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही मतदान करणार काय? या ठिकाणी उस्मानाबादचं नाव तुमच्या काँग्रेस सरकारनं आणि उद्धव सेनेनं बदललं आणि धाराशिव ठेवलं. कारण काय? की उस्मानाबाद हे मुसलमान आहे आणि धाराशिव हे हिंदू आहे. मग हे हिंदू मुसलमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही मतदान करणार काय? ज्या वेळेस तुमचे गुरढोरं पकडल्या जात होते, त्यावेळेस तुम्ही मगरे आणि तुषार गायकवाड तुमच्या खंबीर पाठीशी उभे होते. मग तुम्ही काँग्रेसला मतदान करणार काय? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही शब्द दिलाय की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा नगरपालिकेवर मी झेंडा गाडल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रत्येकानं या ठिकाणी उठून जाण्याच्या अगोदर एक संकल्प घेतला पाहिजे की या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेबाला माझ्या वतीने तुम्ही सर्वांनी एक शब्द दिलाय की श्रद्धेय बाळासाहेब, आम्ही या नगरपालिकेवर आमचा नगराध्यक्ष निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. हा संकल्प घेऊन आपण सर्वांनी इथून जायचं आहे. आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी वेळातला वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केले, याबद्दल सुजातदादांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोकभाऊ सोनवणे साहेब, जे आमचे समन्वयक आहेत परभणी जिल्ह्याचे, त्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन आपल्याला केलं, मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी सर्व अध्यक्षाचा उमेदवार आणि आमचे सर्व उमेदवार यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे आणि गॅस सिलेंडरच्या पुढील बटन दाबून आपण प्रचंड मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे. एक उमेदवार आपल्या वाघमारे साहेब, सुजाता चेतन वाघमारे ताई, त्यांना हेलिकॉप्टर हे निशाण भेटलेलं आहे. त्या चिन्हापुढे आपण बटन दाबून त्यांना पण प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. येणाऱ्या सर्वांचे मी या ठिकाणी जिल्ह्यातून प्रत्येक कार्यकर्त्याचे मी आभार व्यक्त करतो आणि जमलेल्या सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम, जय भारत. उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, वंचित बहुजन आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडीच्या, सरदार बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, सरदार बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीच्या सभी को आने वाले 2 तारीख को गैस सिलेंडर के बटन के ऊपर अपना कीमती वोट देके वंचित बहुजन आघाड़ी को कामयाब बनाइए. जय हिंद, जय भारत, जय भीम, अस्सलाम वालेकुम.